सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे फक्त 8 वर्षाचं आयुष्य असल्यासारखे दिसतात, पण आहेत मात्र हजारो वर्ष वय असल्यासारखे आहेत. म्हणजे वय आहे त्यांचं प्रत्यक्षात. आणि मग ते हे नारदांची अवस्था बघून अतिशय खुश होतात. ते म्हणतात, अहो नारद, तुम्ही तुमच्यासाठी नक्कीच काही करणार नाही. हा उठाठेव ही तुम्ही विश्वाच्या कल्याणासाठी करताय, त्या भक्तीसाठी करताय, ज्ञानवैराग्याच्या स्थापनेसाठी करताय. तर त्याचं उत्तर अत्यंत सोपं आहे आणि ते म्हणजे श्रीमद भागवत कथा. तर मग आम्ही सांगायला तयार आहे म्हणतात. हरिद्वारला आनंद घाटावर आपण आनंदवनामध्ये आनंद घाटावर ही कथा करूया. लगेच नारद त्रैलोक्यात निमंत्रण द्यायला जातात. सगळे जणांना सांगतात की अरे इतकी श्रेष्ठ भागवत कथा आहे, चला चला भागवत प्रत्यक्ष ऐका. सनत कुमार सांगणार आहेत, सनकादी सांगणार आहेत, पळा सगळ्यांनी आवर्जून या. जो तो येतो. नारद प्रधान श्रोता म्हणून बसलेले आहेत. म्हणजे एक ऑर्गनायझेशन उत्तम करतात, मॅनेजमेंट उत्तम करतात, सगळं कम्युनिकेशन उत्तम करतात. एकटे नारद हे सगळं करतात. त्याच्यात सुद्धा खूप सारे ऋषी आलेत. भृगु, वशिष्ठ, चवन, गौतम, मेधातिथी, दैवल, देवरात, दत्तात्रय, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, पिप्पलाद, व्यास, पराशर हे सर्वजण आपापल्या शिष्य परिवारासह हजर होतात. आणि मग ज्या वेळेस म्हणजे एवढ्या लोकांना ऐकू जाईल असं भागवत किती किती अजब आहे. म्हणजे कसला डीपी आपल्या भाषेत उभा करावा लागला असेल. किती अशक्य वाटते ही गोष्ट आपल्याला. आणि पण नारदांनी एवढं काम उत्तम केलं की सगळ्यांना ती कथा ऐकायला मिळाली. नद्या, तीर्थ, पुष्करादी तीर्थ, गंगादी सर्व नद्या ह्या मूर्त रूप धारण करून तिथं येऊन बसल्या. अनेक हिमालयादी पर्वत हे सर्व मूर्त रूप धारण करून येऊन बसले आणि त्यांनी ते सगळी कथा ऐकायला लागले. इतके एकाग्रपणे सनकादी ती कथा सांगत होते. ते भगवंत चिंतनात मग्न झाले होते. अगदी त्याच वेळेस भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे ना प्रचंड तेज प्राप्त होतं. कारण तिथं कोणीही वासनामय नसतो. सगळ्यांच्या मनात एकच विषय असतो की भगवंताची प्रीती याच्यातून वाढणार आहे, भगवत प्राप्ती याच्यातून आपल्याला होणार आहे, आपलं जीवाचं कल्याण याच्यातून होणार आहे. एवढ्या एका ध्येयाने प्रेरित झालेले सगळे असतात. त्यामुळे सगळे आनंदित असतात. आणि अचानक ते 3 जण उठतात त्या संपूर्ण लोकसमूहाच्या आणि कोलाहल म्हणता येत नाही, कारण सगळेजण शांतपणे बसून कथा ऐकत असतात. पण त्या गर्दीतून उठतात आणि जोर जोरात कृष्णाचं चिंतन करायला लागतात. आणि तो श्लोक आपण उपस्थानमध्ये जो म्हणतो, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, असं एकाग्रपणे म्हणायला काहीतरी नेमकं विसरतं. तर तो श्लोक म्हणतात आणि अतिशय खुश होतात, नाचायला लागतात ते. आणि भक्ती तर इतकी नारदांच्या येऊन पाया पडायला लागते की तुम्ही मला, माझ्या मुलांना नवचैतन्य दिलं, तुम्ही किती श्रेष्ठ आहात, तुम्ही किती जगाची काळजी वाहता. म्हणजे खूप पुन्हा पुन्हा येऊन प्रार्थना कर. मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, सॉरी तो श्लोक आत्ता स्मरला. रोजच्या म्हणण्यात आहे पण थोडा विसरले गेले. असो, पण हे सर्व चालू असताना लोकांना इतका आनंद होतो की कोणत्याही उपायाने हे उठत नव्हते. हे ज्ञान वैराग्य एकदम ऊर्जितावस्थेत प्रचंड ऊर्जा असलेले असे ह्या कथेतून निर्माण झालेत. या कथेचा प्रभाव केवढा विलक्षण आहे. त्यांच्याकडे अचंबित होऊन लोक बघत असतात. पण त्यावेळेस इकडं सनकादी नारदांना सांगतात की भागवत कथा काय आहे, किती आहे. साधारण हा 3ऱ्या महात्म्याच्या अध्यायात 3ऱ्या अध्यायातल्या 25व्यापासून 44व्या श्लोकापर्यंत त्याचं वर्णन केलंय. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा, यस्य श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. जी सतत श्रवण केली पाहिजे, सतत भगवत चिंतन केलं पाहिजे, सतत ते ऐकलं पाहिजे. आणि त्यामुळं तुमचं चित्त हरिमय होईल. आणि मग मोक्ष तर आहेच, जीवाला निर्भय बनवते हरिकथा, हेच सांगितलेलं आहे. आणि त्याच्यात कोणाचा उद्धार होऊ शकतो हे पुढच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि हे पुन्हा एकदा आता वक्ता श्रोत्याची जोडी बदलली. सुतजी शौनकजींना सांगतात, दुराचारी असो,
पापी असो, क्रोधी, कुटील, मातृकृतीद्रोही, मदिरापानी, विश्वासघाती, गुरुपत्नीगामी, ब्रह्महत्यारी, महापापी सगळ्यांचा उद्धार केवळ कथा श्रवणाने होतो. जर मनापासून ते पश्चाताप करून जर कथा श्रवणाला बसले तर निश्चित त्यांचा उद्धार होतो आणि ते इतक्या भगवंताच्या सन्निध जातात की त्यांना कशाचंही जिथं भगवंत आहे तिथं भय नाही, ते निर्भय बनतात. परशुरामांची कथा तीच येते की परशुराम म्हणतात काय केल्याने मला हे आता निर्भयता म्हणण्यापेक्षा तो तक्षक येईल, चावेल, मला थोडा काळ माझ्यापाशी, आता मी याच्यातनं कसं मुक्त हो. आणि मग शुक महामुनी ही जी कथा सांगतात त्यांना भागवत कथा, आणि शेवटच्या दिवशी ते इतके त्यांनी अन्न पाणी सगळं वर्ज्य करून ते एकाग्रपणे ऐकत असतात. त्यांना बाकी कशाचं भान नसतं. त्यांनी म्हणजे अन्न वगैरे सगळं त्याग केलेला असतो. आणि मग ते ऐकत असताना इतके ब्रह्मलीन होतात की ते शुकाचार्य म्हणतात की अरे आता तर काही गरजच नाही, आता कधी मी इथं असेपर्यंत तक्षक येणार नाही, पण मी गेल्यावर तुला तक्षक येऊन दंश करेन. पण ते सांगत असताना ऐकत असताना अजिबात परीक्षेत भानावर नसतात, ते ब्रह्मलीन झालेले असतात. ते त्यांच्या इतक्या आनंदात मग्न असतात. भगवंताचं स्वरूप वेळोवेळी केलेलं आहे वर्णन भागवतामध्ये. मला एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करावी वाटते की सद्गुरूचं वर्णन करावं, भगवंताचं वर्णन करावं. अनेकदा भागवतामध्ये आलेलं आहे की भगवंताच्या वेगवेगळ्या रूपाचं वर्णन करावं, पण व्यासांनी तर भगवंताचं वर्णन एकच केलंय. तो मुरारी कानी कुंडल घातलेली आहेत, बासरी धरलेला आहे आणि मोरपीस लावलेला आहे, झगमग झगमग त्याचा जो जे काही त्यांनी वस्त्र परिधान केलेलं आहे त्याचा इतकी झगमग असते की सूर्य त्याच्या पुढं फिका वाटतो, सूर्याचं तेज फिकं वाटतं, ऊन फिकं वाटतं, असा काही तो आहे. म्हणजे आणि त्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य इतकं सुंदर आहे की ते पाहताच माणूस स्वभान विसरून जातो. हे सगळं वर्णन भागवतामध्ये अक्षरशः दोन चार अध्यायानंतर पुन्हा पुन्हा जसंच्या तसं केलंय, पण आपल्याला प्रत्येक वेळे आत्ताच आलंय इतकं ते नवीन वाटतं. आणि ही एक गोष्ट मी आवर्जून नमूद करते की परम सद्गुरू म्हणून भगवानांनी हे श्रींबद्दल जे पोद्दार साहेबांनी चरित्र लिहिलेलं आहे, अतिशय सुरेख लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी इतकं श्रींचं वर्णन केलेलं आहे, कारण श्री हे अजिबात मनात शंका न घेता 100% भगवंताचा अवतारच होते. 10वा अवतार त्यांनी ग्रहण करून झालेला आहे. शंख पद्म गदा पद्म, शंख चक्र गदा पद्म सदैव ही त्यांची आयुध त्यांच्या सन्निध होती. याचे अनेक अनुभव अनेकांनी घेतलेले आहेत. त्यांचं इतकं सुंदर वेगळ्या वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पुन्हा पुन्हा त्यांनी पण असं वर्णन केलेलं आहे. परम सद्गुरू वाचताना ते मला विशेषत्वाने जाणवलं की अरे म्हणजे हे जे सुचायला लाभायला जन्मोजन्मीचं पुण्य कामी यावं लागतं, ते निश्चितच त्यांच्या आलंय, हे मी जाता जाता नमूद केलं. आणि मग ही अशी सदासेव्या असणारी, सेवन करण्याला योग्य असणारी भागवत कथा अतिशय सुंदररित्या होते आणि त्याचा हेतू सफल होतो. भागवत कथेतून हे जे ज्ञान वैराग्य आणि भक्ती हे ते बाहेर पडतात आणि खूप आनंदित होतात. आणि पुढं ही भागवत कथा कुणी सांगितली हे वर्णन पुढच्या ह्याच्यात ते करतात की पूर्वकाळी तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. त्याला मुलबाळ नव्हतं, सगळी सुख होती, पण त्याच्या घरात लावलेल्या आंब्याच्या झाडाला फळ यायचं नाही, गोठ्यातल्या गाईला वासरू व्हायचं नाही. तो इतका बेचैन होतो की काय करू काय करू. आणि त्याच्या बायकोचं नाव असतं धुंदुली. आणि मग तिला मात्र काही खेद नसतो, काही नसतं, ती शांत असते. म्हणजे तिला अजिबात मूलबाळ व्हावं वगैरे त्याच्यासाठी प्रयत्न करावा असं काहीही वाटत नसतं. पण आत्मदेव मात्र म्हणतो की अरे गतीच नाही मुलाची, असं त्याच्या मनात येत असतं. आणि तो एक दिवशी ठरवतो की आपण घर सोडून जावं आणि जीव द्यावा. आणि वनात जातो, नदीमध्ये जीव द्यायला असं उतरणार तेवढ्यात त्याला एका झाडाखाली साधू शांत बसलेला दिसतो. तो त्याच्यापाशी जातो, नमस्कार करतो. इतकं खिन्न वदन असतं. तो म्हणतो अरे झाले का तुला, आणि दिसताना तू ब्रह्मवृंद दिसतोयस, तरी असा एवढा का दीन आहेस, कारण काय. मग तो म्हणतो अरे कारण एकच, मला सगळी संसारात सुख आहेत पण पुत्र, घरात काही पुत्र नाही, आणि मग माझे जे पितर आहेत त्यांना गती कशी मिळणार. ते सांगतो तो साधू, अरे
पुत्रांनी जर गती मिळणार असेल, म्हणजे हा उद्देश त्यांनी इतक्या स्पष्टपणे केलेला आहे, आपला आपण उद्धार करावा. गीतेने जे सांगितलंय, उद्धरेद आत्मनात्मनम, आपला आपण उद्धार करावा. कोणीही तुम्हाला मदतीला येत नसतं. तुमचा उद्धार तुम्ही करा. क्षणोक्षणी जागृत राहून करा, सजगपणे करा. कारण त्याच्यासाठी कुठेच मंदिरात जायची गरज आहे असं नाही. आणि तो म्हणतो, अरे असं असेल तर ज्या माणसाला 10 मुलं झाली आहेत, तो तत्काळ मुक्त व्हायला पाहिजे. असं कसं म्हणतोय? पुत्र काही करू शकत नाही, पिंडदान देईल. पण मुळात पिंडदान अपेक्षित काय आहे, तर हा आपण म्हणताना म्हणी वापरतो की पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे पिंडात जे आहे ते ब्रह्मांडात आहे. पिंड म्हणजे हा देह, या देहात जे आहे तेच ब्रह्मांडात आहे. मग पण दान देताना ह्या पिंडाचं दान अपेक्षित आहे, ते जिवंतपणे द्या. म्हणजे तुम्ही तुमची वैश्विकता जगाच्या कल्याणासाठी वापरा, मनाला विशाल करा. असं खूप प्रकारे ते सांगतो साधू. पण हा म्हणतो नाही, अहो जे गृहस्थाश्रमाला मुलबाळ नसेल तर अर्थच नाही. तुम्ही कृपा करा आणि मला मुलबाळ द्या. मला बाकी काही माहिती नाही, तुम्ही मूल द्याच. तुम्हाला मग ते बघतात ध्यान लावून आणि ते म्हणतात, अरे आत्मदेवा, तुला पुढच्या 7 जन्मात मूल नाहीये. मग तो म्हणता, ज्या अर्थी तुम्ही एवढं जाणताय त्या अर्थी तुमची ताकद खूप आहे. तुम्ही काहीही करून मला मूल द्या. ते म्हणतात, तुला पस्तावा होईल. ते म्हणतात, जाऊ दे, नंतरच नंतर. आज तरी मला मुलगा झाला, मी निपुत्रिक असल्याचा माझ्यावरचा डाग गेला, एवढं खूप आहे माझ्यासाठी. मग ते एक फळ घेतात आणि ते फळ त्याला देतात अभिमंत्रित करून. आणि ते म्हणतात, हे पत्नीला खायला दे. त्याच्यासाठी अट आहे की वर्षभर सत्य बोलायचं, वर्षभर श्रेष्ठ आचरण करायचं. हे अशा वर्षभर कुणाच्याही वर क्रोध करायचा नाही, दया ठेवायची, असे अनेक नियम सांगतात. आणि ते म्हणतात, खूप नाचायला लागतात आत्मदेव, त्यांच्या पुन्हा पुन्हा पाया पडतात. आणि ते म्हणतात, पण ह्याचा परिणाम घोर होईल बरं का. परिणामाची तुला तो म्हणतो, मला परिणामाची क्षिती नाही, मूल तर होईल ना? तो म्हणतो, नक्की होईल. मग तो नाचतच घरी जातो. पत्नीला म्हणतो, हे खा, वर्षभर काही खोटं बोलू नकोस, आचरण श्रेष्ठ ठेव, खूप नियम त्यांनी सांगितले त्याप्रमाणे वाग. पण तेवढ्या नियमाने आपल्याला मुलगा होणार आहे. आणि ते गुरुची म्हणजे एका श्रेष्ठ महात्म्याने दिलेली वाणी, ती खोटी नाही होणार. तिला इतका प्रश्न पडतो, तिने वर्णनं पाहिलेली असतात, शेजारपाजारच्या बायका पाहिलेल्या असतात, ज्या वेळेस म्हणजे गरोदरपणामध्ये बाईचं किती बेढवलता येते आणि तिला हालचाल करता येत नाही. आता काय करायचं? तर नवरा तर आपला हट्टाला पेटला आणि मग ती सखीला सांगते की अगं असं असं झालंय, काय करू? तर ती म्हणते, अगं काय बाबा करायचं, तुला जर नाहीच होऊ द्यायचं तर तू बघ ते फळ घाल गाईला खायला. तर ती म्हणते, आणि मग आपल्या बहीण येते तिची संध्याकाळी, तर बहिणीला सांगते असं असं. तर बहीण म्हणते, अगं मला तर गर्भ राहून 2-3 महिने होऊन गेलेत, आणि तू जर माझ्या नवऱ्याला कबूल करशील की मी भरपूर धन देते, तर माझा नवरा तुला मुलगा देईल. मग ही लालची म्हणजे ही तयारच होती. ती म्हणते, अगदी बरं झालं, मी तुला भरपूर धन देते, पण मला मूल दे. आणि ती म्हणते, 5व्या-6व्या महिन्यापासून तू सोंग घेऊन अंतर्गृहात बस, तुला ऊन लागू द्यायचं नाही, जास्त त्रास होऊ द्यायचा नाही, अशी अनेक कारण सांगते की खूप उशिरा मूल होतंय, त्याबद्दल तिला खूप दक्षता बाळगायला पाहिजे वगैरे. आणि आत्मदेव बिचारा भोळा असतो, त्याला ही सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात आणि दिलेलं फळ गाईला खायला घालतो. योग्य वेळी तिला तर काही मूलबाळ होणारच नसतं. हिला मूल झाल्यावर ती एक साधारण महिनाभर 2 महिने स्वतः सांभाळती आणि हिच्या प्रसूतीच्या काळाच्या दरम्यान ती तिच्याकडे आणून गुपचूप देते आणि ते देऊन धन घेऊन जाते. आणि म्हणते की ही धुंदुली तर भयंकर खोटं बोलण्यात चतुर असते, काय वाटेल ते आपलं पटवून द्यायसाठी खोटं बोलत असते. ती म्हणते, मला आता म्हातारपणी मूल झालंय, मला काही दूध नाहीये, तर माझ्या बहिणीला मी तिचं मूल गेलंय, तर मी त्याला बोलवू का? आत्मदेव म्हणतो, काही चालेल, तिला आपण प्रार्थना करू. आणि म्हणून तो पुन्हा तिला धन देतो, पण माझ्या घरी येऊन मुलाला पाज सांगतो. म्हणजे किती एखादा असत्य बोलणारा असतो, ते शेवटी फेडावं लागतं, हे तर आहेच. पण मग ते तसं सगळं करतात, त्या मुलाला मोठं करतात. आणि इकडं गायीला सुद्धा मूल होतं. संत प्रभाव असा असतो की गायीला प्रत्यक्ष माणसाच्या आकाराचं मूल होतं. त्याचे फक्त कान हे गायीच्या सारखे असतात, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलंय. आणि धुंदुलीचा मुलगा म्हणजे धुंदुकारी असं त्याच्या मुलाचं नाव ठेवलंय. आणि ती मुलं वाढत असतात. लहानपणापासून धुंदुकारी हा अत्यंत खोटं बोलणारा, लहान मुलं रस्त्यावर खेळत असली तर उचलायची, विहिरीत टाकायची, त्यांना आकाशात उडवायचं, म्हणजे भयंकर अघोरी प्रवृत्तीचा असतो.
आणि खूप इतका आत्मदेव खंतावतो की अरे काय करू, या मुलाचं कसं म्हणजे ह्याला चांगल्या मार्गावर कसं आणू, काय करू. आणि इकडं गोकर्ण हा इतका सत्प्रवृत्त असतो, तो सतत ईश्वर स्मरणात बसायचा, ध्यानाला बसायचा. त्याला दुसरं तिसरं काहीही सुचत नसतं. ते वडिलांची अवस्था बघतो. मग एक दिवशी त्याला वडील खूप एकांतात रडत बसलेले म्हणतात, की मला ज्या साधूने जो उपदेश केला होता, तो जर मी वेळीच ऐकला असता, तर ही वेळ माझ्यावर आली नसती. मी फार चुकलो, फार चुकलो, असं खंत करतो. त्यावेळेस तो म्हणतो, की बाबा तुम्ही चुकला नाहीयेत, अजून सुधारू शकतो. माणसाकडं हीच एक गोष्ट आहे, की माणूस कोणत्याही क्षणी एकदा आपलं चुकलंय ही मनाने जाणीव झाली आणि पश्चाताप दग्ध झाला, की त्या क्षणापासून माणूस लगेच स्वतःला सुधारू शकतो. तुम्ही आता मध्यरात्री घर सोडा, बद्रिकाश्रमाच्या दिशेने जा, भगवंताचं अखंड नामस्मरण करा आणि तिथं तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. हे आपल्या लहान मुलांनी सांगावं आपल्याला. ते खूप आपल्या मुलाच्या अक्षरशः पाया पडतात आणि मोह माया, माझं घर, माझी मुलं, माझी बायको, हे सगळं सोडा. शेवटी आपल्या बरोबर काही येत नसतं हे पक्क डोक्यात ठेवा, असं वडिलांना बजावतो. आणि तुमच्या पाठोपाठ मी पण योग्य वेळी घर सोडणार आहे, असं तो सांगतो. की लगेच ते बाहेर पडतात मध्यरात्री. आता तर धुंदुकारीला मोकाट सुटतो तो. गोकर्ण सुद्धा बाहेर पडतो आणि मग तो हळूहळू आईला बेदम मारायला सुरुवात करतो. पैसे तिच्याकडनं उकळायला लागतो, तिजोरीच्या किल्ल्या काढून घेतो, सगळं धन संपतं. आणि मग वेश्यांना, एक नाही दोन नाही 5 वेश्यांना तो घरात आणून ठेवतो आणि त्या म्हणतील ती गोष्ट द्यायची, कशात कमी पडायचं नाही, हे त्याचं चालू असतं. आणि अशा ह्याच्यात एकदा त्या म्हणतात की आम्हाला राणीचा दुपट्टा पाहिजे, राणीचे दागिने पाहिजेत. तर हा राजमहालात चोरी करतो आणि मग ते सगळे दागिने बघून ह्या एकमेकींचे डोळे विस्फारतात. त्या म्हणतात अरे बापरे, राजाचे जर सेवक आले, त्यांनी जर आपल्या शिपायांनी बघितलं, ह्याला पकडलं, तर हे सगळं धन तर जाईल आणि आपलं आपण अडकू. कशाला, त्यापेक्षा आपण याला मारून टाकायचं. म्हणून ते त्याला मारून टाकतात. त्याच्या तोंडात निखारे टाकतात, त्याला घट्ट रात्री झोपला असताना करकचून बांधतात आणि त्याला विहिरीत सोडतात. असा हा धुंदुकारी मरत नाही, खूप कालावधीने विहिरीत मरतो आणि स्वतः मात्र या 5 जणी निघून जातात. आणि मग हा मेल्यावर भूत होतं. आणि व्यासांची कमाल ही आहे की आपण म्हणजे कुणाचा उद्धार होऊ शकतो, माणसाचा होईल. सगळ्यात वाईट असणाऱ्या वर्स्ट वर्स्ट म्हणजे मोस्ट वर्स्ट माणसाचा पण होईल. पण अरे हाय तर प्रेतात्मा आहे, भूत आहे, त्याचा सुद्धा उद्धार झाला. ही कथा भागवताच्या महात्म्यात सांगितली. म्हणजे आपण जसं जाहिरात करताना सुरुवातीला प्रचंड जाहिरातीचं युग आजचं म्हणतो, पण व्यासांनी 12 स्कंद लिहिले. पण लोकांना हे वाचावं वाटायला पाहिजे ना, की लोकांना ह्याच्यात काय आहे सांगितलेलं हे कळायला पाहिजे, त्याची क्युरिओसिटी वाढायला पाहिजे. मग हे काय केलं म्हणजे होईल, हे व्यासांनी त्या काळी जाणलं होतं हजारो वर्षापूर्वी. आणि म्हणून त्यांनी अशी कथा सुरुवातीला सांगितली की अरे एक प्रेतात्मा तरुण जातोय तर तुमची आमची काय गत, आपण तर माणूस आहे, आपण तर त्याच्या एवढं पाप केलेलं नाहीये, आपण आई वडिलांना मारलेलं नाहीये, आपण घरात काही म्हणजे स्त्रिया ज्या वेश्यांसारख्या स्त्रिया आणून ठेवलेल्या नाहीयेत, आपण खोटं बोलत नाही, राजगृहात चोऱ्या करत नाही. म्हणजे सगळी दुर्गुण त्याच्याजवळ असलेला तो जर उद्धरून जातो, तर तुमच्या आमच्या प्रत्येकाला उद्धरून जायला खूप 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 वाव आहे, असं खात्रीपूर्वक ते सांगतात. आणि हे खूप आनंदित होतात. म्हणजे आपण सर्वजण आनंदी होऊन आपल्याला एक प्रकारचा दिलासा मिळतो की किती भागवत कथा श्रेष्ठ आहे. आणि मग त्या धुंदुकारी ज्यावेळेस हा 12 वर्ष फिरल्यावर शास्त्र सांगतं पुन्हा आपल्या मायभूमीचं दर्शन घ्यायचं, तसं गोकर्ण येतो, रात्रीच्या वेळेस आपल्या घरात झोपायला जातो. तर रात्री एक प्रेतात्मा त्याला झोपू देत नाही आणि तो काहीतरी काहीतरी, एकदा हत्ती होतो, एकदा घुंट होतो, एकदा घोडा होतो, इतके वेगवेगळे प्रकार करतो, वेगळे आवाज करतो, ह्याला काही कळत नाही आता काय करावं. मग तो गायत्री मंत्राचं पाणी घेतो, अभिमंत्रित करून ते पाणी त्याच्यावर शिंपडतो आणि त्या क्षणी तो जे बोलतोय ते ऐकू येतं. ते म्हणतो तू कोण आहेस, तो म्हणा अरे मी तुझा भाऊ आहे. तर म्हणे आणि मी प्रेतयोनीत आहे, मला सोडव, मला मुक्ती दे, मी खूप तळमळतोय, मी वायू रूपात आहे, माझा दाह होतोय अंगाचा, मी पराकोटीची पापं केली आहे. मग तो म्हणतो अरे मी तुझ्यासाठी तर मला कळल्यावर की तुम्ही गेला आहात, आई गेलीये, तू गेलास हे कळल्यावर, आईने पण रात्रीच्या वेळी विहिरीत जीव दिलेला असतो, हे मला कळल्यावर मी तुमचं पिंडदान गयेला केलेलं आहे. तर तो म्हणतो अरे शेकडो पिंडदान दे,
काही परिणाम होणार नाही, इतकी घोर पाप मी केलेली आहेत, मला दुसरा उपाय शोध. मग त्यावेळी गोकर्ण म्हणतो काय आहे? मग सकाळी सभा बोलवतो. त्याच्या कानांमुळे तो सगळे गावकरी त्याला लगेच ओळखतात. तो सगळ्यांना जमा करतो आणि म्हणतो असा उपाय सांगा काय आहे की ज्यामुळं मला माझ्या भावाला मुक्ती मिळवून देता येईल आणि त्याला मुक्त करायचंय, मी त्याला शब्द दिलाय, काहीही सांगा. आणि मग सगळेजण म्हणतात अरे आम्ही काय सांगणार, आम्हाला काय कळतंय, प्रेतात्म्याला मुक्तीसाठी कोण प्रयत्न करतं आणि तू हे नवीन काय उपद्व्याप करतोयस. तो म्हणतो नाही, मला त्याला मुक्त करायचंय. आणि मग त्यावेळेस तो म्हणतात सूर्याला विचार. सूर्य उगवत असतो, तो सूर्याची गती रोधतो. म्हणजे ताकद प्रत्येक सामान्य माणसाची सत्ययुगात किती असते, की ज्या सत्ययुगाला आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपल्या पुढे प्रकाशच प्रकाश आहे हे निश्चित. आणि मग त्या सत्ययुगात ते म्हणतात की अरे सूर्यनारायणा तू थांब. सूर्य तत्काळ थांबतात आणि मला उपाय सांग. त्यावेळेस सांगतात ते भागवत कथा कर. आणि मग ते भागवत कथा करतात. इतकी पुन्हा अशी जाहिरात होती, अनेक जण कथेला येतात. परीक्षित ह्याच्या वेळेस ज्यावेळेस सनकादी ऋषी सांगत असतात तेव्हा प्रधान श्रोता नारद झालेले असतात. याच्यात प्रधान श्रोता गावातले ब्रह्मवृद्ध होतात. ऋषी मुनींना बोलवलं जातं. अनेक सामान्य नागरिक इतके की लुळी पांगळी माणसं, कुत्री मांजरी सगळे जण ज्यांना जीवाच्या गतीचा विचार आहे, आपला काहीतरी मोक्ष मिळावा असं वाटतंय, ते सर्वजण तिथं जमा होतात. आणि मग तो 7 दिवस कथा करतो. ह्याला बसायला जागा नाही आणि खूप मोठा मांडव टाकलेला असतो. त्या दरवाजाशी मांडवाच्या एक 7 वेळ म्हणजे जिथं गोंडी येते बांबूला, त्या गाठीचा, त्या 7 गाठीचा बांबू असतो. तो त्या बांबूत गुपचूप शिरतो आणि कथा ऐकतो. 7 दिवस 7 रात्र अहोरात्र कथा ऐकतो आणि इतका तन्मयतेने ऐकतो. आणि त्याला 7 दिवस पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष भगवंताचे पार्षद येतात आणि सलोकता समीपता सायुज्यता हे जे आपण नुसतं म्हणतो, त्याचं भागवतामध्ये सांगितलंय की सलोकता म्हणजे भगवंताचा विष्णू लोकात त्याला प्रवेश मिळतो. समीपता म्हणजे सतत भगवान तिथं असतात, म्हणजे समीप झालंच. आणि सायुज्यता सतत अखंड युज्यते म्हणजे जोडलं जाणं, त्याच्याशी जोडले जातात. आणि हे सगळं त्यांच्या बाबतीत घडतं. आणि ते जे पार्षद असतात ते भगवंतासारखेच दिसणारे, कानात कुंडलं असतात, सुंदर असे वेशभूषा असते, डोक्यावर मुकुट असतो, ते येतात, विमान घेऊन येतात आणि धुंदुकारीला त्या विमानात चढवतात आणि घेऊन जातात. मग ते घेऊन जायला उड्डाण करणार तेवढ्यात गोकर्ण थांबवतात. तो म्हणतात असं का, आम्ही सगळ्यांनी कथा ऐकलीये, पण फळात फरक का? मग ते म्हणतात त्याला कारण एकच, तुमचं श्रवण भक्ती कशी झाली आहे, तर तुम्ही एकाग्रपणे ऐकली नाहीये. त्यांनी 7 दिवस 7 रात्र फक्त भगवत चिंतन केले, अन्न पाणी ग्रहण केलं नाहीये, दुसरा विचार त्याच्या डोक्यात नव्हता. आणि म्हणून आणि त्याला स्वतःच्या उद्धाराची काळजी लागली होती, म्हणून त्याचा असा उद्धार. मग तो म्हणतो आम्हाला काय? तो म्हणतो लगेच तुम्ही श्रावणामध्ये करा भगवत कथा, आपण सगळ्यांना मुक्ती देऊ. मग श्रावणामध्ये गोकर्णजींनी ज्यावेळेस पुन्हा कथा केली, सगळ्यांना भुकेवर तहानेवर एक अंकुश प्राप्त करा सांगितलं. सगळ्या समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये ती कथा ऐकली आणि अगदी कुत्र्या मांजऱ्यांपासून विमानं भरभरून सगळे गेले आणि सगळ्यांना एका वेळी हजारो लोकांना विष्णू रूप प्राप्त झालं. स्वरूपता जे सांगितलेलं आहे तसंच्या तसं रूप प्राप्त झालं आणि सगळे विमानं भरून गेले, असं वर्णन केलं. जसं अशी ही भागवत कथेचं अलौकिक महात्म्य आहे. ते प्रत्येकाने गावी. ती भागवत कथा लिहायचा ज्यावेळेस व्यासांच्या मनात विचार येतो, त्याचं पुढे कथा येणार आहे, लिखाण लिहायचं असतं, पण लिहायला लेखक नसतो. त्यावेळेस इतक्या विवंचन येत असताना अचानक गणपती समोर येतात. मग ते सांगतात असं असं माझी इच्छा आहे, काय करू मी, लेखकच नाही. मग गणपती म्हणतात अरे भगवत कथा लिहायची तर मी तयार आहे, पण माझी अट आहे. ते म्हणतात काय अट आहे बाबा, मला लेखक तर पाहिजे, मी तुझ्या सगळ्या अटी मान्य करायला तयार आहे. मग तो म्हणतो की मी थांबणार नाही. म्हणजे गणपतीचं वाहन उंदीर आहे, त्याचं हे की तो सतत उद्योगी असतो आणि त्या उंदरावर बसणाऱ्या त्याप्रमाणे जर सतत राहिलं तर तिथं रिद्धी सिद्धी त्याच्या दासी बनतात, असं त्याचं एक सिम्बॉलिक वर्णन केलं जातं. आणि मग ते म्हणतात की मी काय करू, मी आता मला तयार आहे, पण मग आता व्यासांना प्रश्न पडतो की आता ह्याला काय अड घालावी, सखत सांगायचं हे कसं शक्य, काहीतरी विचार करायला पाहिजे, मध्ये मध्ये थांबायला पाहिजे. मग ते म्हणतात ठीक आहे,
मग माझी पण एक सूचना आहे, तू मान्य करशील का? तर गणेश म्हणतात, हो करतो. तर ते म्हणतात, तू प्रत्येक श्लोक लिहिताना अर्थ समजून मगच लिहायचा. मग ते तयार होतात. ठीक आहे. आणि म्हणून व्यासजी काय करतात, प्रत्येक 100 श्लोकानंतर एक कूटश्लोक सांगतात आणि त्याच्या अर्थाचा विचार करण्यात गणपती गुंग असताना ते पुढची कथा लगेच तयार करून यांना सांगायला लागतात. अशी ही 12 स्कंद कथा अत्यंत सुंदर, भगवंताची ज्यात म्हणजे स्थान आहे, भगवान तिथं उपस्थित आहेत, माझी वाङ्मय मूर्ती असं भगवंतानी सांगितलेलं आहे, अशी भगवत कथा केलेली आहे. आपण सर्वांनी हा एक थोडक्यात एक प्रकारचा संकल्प केलाय असं मनात धरायला हरकत नाही, की 4 महिने आपण ते श्रवण करणार आहे. सर्वांनी ते श्रवण करावं आणि शेवटी त्याची जी एक प्रार्थना आहे, आरती आहे, ती आरती म्हणून दुसरी गोष्ट, एक आपण पसायदान एवढं मोठं म्हणणं शक्य नाहीये. दासगणूंनी एक 4 कडव्याचं 2-2 ओळीचं छोटंसं पसायदान केलंय, ते एक म्हणूया आणि कथा थांबवूया. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोजळ. आत्मा राम मुनी सकल, सेऊन झाले जन सुफल. पहा पर्वणी आली अवनी, ही अघहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, कृपात दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले हरित, विहरे हरिहंस चित्त. लोक सुखमळे संत द्विजकुळे, सेऊनी रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कलीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन खचित टळे जन्म मरण. अनन्य होता या शरण, टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेशा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्घताया, पुनराहस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयासु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.